तर गाईज आपण जाऊया तर सार्थकला बघायला. सार्थकची तब्येत जरा जास्तच खराब झाली. काल इंजेक्शन घेऊन गेला तरी पण आता जेवला गेलो तरी उलट्या करत आहे. तर आपण नारळ पाणी घेऊन जाऊया एक आणि जरा त्याला बाहेर पण फिरायला नेऊ, जरा फ्रेश करू, त्याला गाडीवरती फिरू त्याला. जरा बघत राहा ब्लॉग. मी जरा बाहेर बसता गप्पा चालू आहेत शारदा काकूच्या आणि आईच्या, ते तुम्हाला ऐकवतो थांबा जरा. शारदा काकू बोलत होती ब्लॉग का नाही बनवत, मला ब्लॉग बघायचे असं तसा. तिला मग आपण ब्लॉगमध्ये घेऊ आता. बघा जरा ब्लॉग. गाईज गप्पा रांगले तिथं आमची आई आणि शारदा काकू. मग शारदा काकू मला विचारत होती काय व्हिडिओ का नाही बनवत, व्हिडिओ कधी येईल उद्या बघायचे म्हणून व्हिडिओ. शारदा काकू हात कर बाय. आई आई हात कर, तुझं टीव्हीला दिसशील तू. मशरी असताना दाखव ना, कशी मशरी असताना दाखव जरा. जुनी पद्धत दाखव मशरी असताना. गाईज गप्पा मोठा रांगला तिथं. थांबा आपण ब्लॉग कंटिन्यू करू. आईला चष्मा पाहिजे. काय गोष्टी आहे का, फक्त गोष्टी आहे का. मग 1500 रुपये भेटेल महिन्याला, तुझं कसं भेटेल बँकेन तसं. आला असली शारदा को आमच्या लई फेमस आहे. तो जसा जेजुरीचा ब्लॉग टाकला ना त्याला 1200-1300 व्ह्यूज गेल्या. तिथं सगळे लोक विचारतात शारदा कोला, शारदा को कुठे आहे, शारदा को कशी आहे, मस्त व्हिडिओ बनवतं. शारदा को तुला बघितलं नाही विचारतो. तर काय आपण नारळ पाणी घेतलंय तर जाऊया त्याला द्यायला. लागल्या रोडला क्रूज कंट्रोल गाडी आपली, टेन्शन नाही. ड्रायव्हरची गरज नाही गाडीला. बघा पेशंट, तर आपण नारळ पाणी आणलाय. त्याला जेवण नाही पचत त्याच्या पोटात, तर आता जेवण केलं का उलट्या होतात. तर आपण नारळ पाणी आणलं, घे बाई नारळ पाणी होतं तरी पी. याचा किल्ला बघू शकतो तुम्ही अजून पण तसाच उभा आहे. एवढा वारा पाणी खाऊन पण. काय बोलायचं का बाई. बघा चांगला आहे, चांगला गेला पण काय नाद केला पण वाया नाही गेला. गाईच आईचा नारळ पाणी पिऊन झालेला आहे. आम्ही आता चाललो जरा जरा फिरवाला, मित्राला फिरायला घेऊन. गाडी तर चालतच होते आजारी असेल पण. सुचले बघा किती. आता झोपेतून उठलाय तो. बघू आपण जाऊ जरा गाडीच्या साईडला, तुम्हाला पण दाखवतो ना जरा कसं आहे फक्त बघा. गाईज वातावरण तर मस्त आहे, सूर्य तर आहे पण पाऊस नाही आला पाहिजे फक्त बस. हे बघा इकडं पाऊस आला आहे, ढग पावसात झाले आहेत. बहुतेक पाऊस पण पडू शकतो, सांगू शकत नाही. गाईज जे नाही पाहिजे होतं तेच झाला आणि पाऊस पुन्हा आलेला आहे. पाऊस पडतोय नॉर्मल रिमझिम. हे बघा कालोख पण केलाय पावसाने. तर भाई आजारी आपला, त्याला भिजून जमणार नाही. आपण इथून माघार घेऊया अशी माझी इच्छा आहे. ब्लॉग आपण नंतर कधी बनवू इकडे येण्याचा. मस्त इकडे जागा आहे, डॅम वगैरे आहे, शंकराचं मंदिर आहे. आता काय करू शकत नाही, भाईला भिजू शकत नाही. मेन म्हणजे तो आजारी असता आम्ही गेलो असतो बिंदास. टर्न मारायला लागला इथून आपल्याला. चल पुढे जाऊ, चल पुढची टर्न मारू. हा भिजायलाच गेलो असतो आजारी नसतं. आता काय ऑप्शन नाही. ठीक आहे आपण नंतर कधीतरी येऊ इथं, तुम्हाला नंतर त्या ब्लॉगमध्ये दाखवेन. तर बघू जसा बनाल तसा ब्लॉग बनवतो आणि एंड करतो. माझा काय ऑप्शन पण नाही, इथून फिरव गाडी. बघा काहीच रस्ता लगेच वाला पण केला पावसाने. काय करणार, बाईला फ्रेश करायला घेऊन गेलो होतो. बाईचा परत मूड रौदच झाला. चल गाईस आता किती जोरात झाला बघा पाऊस. नक्की समजत नाही काय चालू आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन, संध्याकाळी पाऊस. काय बोलायचं भाई तुला नक्की काहीच नाही. पहिले वर्षाला 3 ऋतू होतं, आता दिवसाला 3. आणि या पावसाचं आहे काय नक्की. हा 6 महिने कुठे पाऊस. वर्षभर पडणारे बोलून मागच्या ब्लॉगमध्येच बोलला वर्षभर पाऊस पडणारे म्हणून. गाई चांगल्यासाठी बाहेर घेऊन जरा चांगल्यासाठी बरं चांगला फ्रेश होईल बरं मूड. पण खरंच पावसाने वाट लावली, जाई पण नाही पाऊस. आता मी थांबलो एका टपरी खाली, ऑप्शन नाही आता काय करू. त्या 2 शब्द
गाईज फायनली पाव व्ह्यूज गेला आहे आणि आपल्याला आता भेटलाय बघा कोण एक ब्लॉगर मेन प्रेम भाई क्रिकेटर. सबस्क्राईब करून टाका पटापट करून टाका भाई. वरती जाऊ दे. वरती म्हणजे आपल्या ब्लॉगिंग मध्ये वरती जाऊ, दुसरं काय नाही. वरती पाठवून एवढ्या लवकर नको भाई, सक्सेस होते आम्हाला पण तुमच्यावर का. तर काय पाव व्ह्यूज गेला तर साधारण आपण सोडू घरी, जाऊ घरी लगेच, कारण की पाऊस पण गेला तर आपल्याला लवकर जायला लागेल. भाई बाय बाय कर. गाईज सार्थकला सोडलाय, आता आपण जाऊ घरी डायरेक्ट. अरे पाऊस परत आलेला आहे बघा, पाऊस बघा किती आलाय पुढून. जाऊ गाईज आता आपण घरी आलो, सार्थकला पण सोडला. पाऊस किती नाटकी बघा, आता पाऊस गेला. सार्थकला येऊन असं चालवतो बरं फिरायला, बरं गाडेश्वरला आजारी बरं फिरवतो असं तिकडे तिकडे फ्रेश होईल. पाऊस आला हो आजा वगैरे पाऊस आला. काय आता आपण आलो घरी, पाऊस नाही नाटकी काय करतो. अच्छा मामाच्या पोऱ्या ए ए गोंदी. गाईज भाजी तयारी झालेली आता, त्याने शिशी केली, आता कपडे पण घातलेत. कसं बघतोय बघा. टायगर स्माइल दे, स्माइल दे, हास. बघत बसले. हॅल मोबाईल पाहिजे लगेच. आगाव काट्टा. तर गाईज आपण इकडे चाललो गाडेश्वरला, तिकडे मस्त दाखवण्यासारखं आहे, म्हणजे डॅम वगैरे मंदिर मस्त आहे सगळा. पण पावसाने वाट लावली, आता आपण नंतर कधी जाऊ नेक्स्ट टाइम. तर ब्लॉग आपण ते एंड करूया. तर काय दाखवायला आपल्याला काय ब्लॉग मध्ये भेटलाच नाही, जो आहे तसं तर बघून घ्या, गोड मानून घ्या ब्लॉग आपला. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना